सरे लोक घरामध्ये घेट्या झाले तर घरी सारख्या काही येते माणूस आणि काही भेटते पैसे. कोणत्या उदळ्यावाले तर कोणत्या ट्रॅक्टरवाले तर कोणत्या नागरटीवाले. मग दादा ना आता आपलं सोयाबीन निघलं ना आपण आता सगळ्याची निलच करून टाकू ना आपण. काही काळजीच ठेवायची नाही कोणाची. आता सगळे मोकळेच करून टाकू. कोणाचीच पैसे नाही, रुपया नाही ठेवायचा कोणाचा अंगावर. मला मग तेच सांगू राहिलं तुम्हाला देऊन टाका म्हणून सगळ्याची. चल कर रे हिशोब कर बरं. चल घे वही घे पेन घे आणि चल कर सुरू कर. कोणाचे किती आहे काय आहे सगळं मोकळेच करून टाकू. हा किती उरले सोयाबीन ते समजते आपल्याला. या 3 एकराचा हिशोब आहे ना आपल्या सोयाबीनचा. हां सांगा पहिल्यापासून सांगा एकदम जिथून लागवण केली तिथून पासून तर आता लोक. पहिले आता 3 फळ मारला त्यानंतर पंजी मारली मग रोटावेटर मारलं त्याच्यानंतर ते काळी कचरा हे ते पराठीचे ते ढेकलं ढाकलं हे ते मोकळे गेले. बाकी त्याच्यानंतर मग आपण लागवणच केली ते पेरणीचे पैसे असे समजा आपले आता पण 15,000 रुपये गेले ते पेरणी लोक. ट्रॅक्टरवाल्याला गेले 12,000 आणि 3,000 बायाला गेले मजुरीचे म्हणजे 15 ते गेले आपल्या. हां पकड 15. हे झाले 15 आपले. हां सोयाबीन त्या 3-4 बॅगा खतं त्यानंतर मध्ये 2 डोस दिले आपण खताचे. ते सगळे खतात आणि बियाण्यात आपले गेले समजा साधारणतः 18,000 रुपये. हां हे 18 समजा. हां त्यानंतर आपण त्याला फवारे मारले सोयाबीनने 2-3 फवारे झाले आपले. तर त्याच्यातनी आपण ते घरसोई गाण ठेवली नव्हती का ते 15,000 रुपये काढले होते आपण. ते 15,000 ते लिहिले 15 लिहिले. पण सोयाबीनला आपण तणनाशक मारलं 3 एकरातनी त्यांनी 5,000 रुपये गेले मजुरी धरून 6,000 रुपये लिहिले 6,000. हां झालं का आता अजून. झालं का रे बा. आता तर खरा खर्च सुरू झाला. आता ते आपण सोयाबीन काढायच्या आधी गांजर गहू उपटलं त्याच्यात गेले आपले 2,000 रुपये सगळे. त्याच्यानंतर ते आपण सोयाबीनला ते कसं डुकरं गिकरं घुशीत नाही त्यावेळेस आपण ते तार आणला होता त्यात गेले आपले 2,000 रुपये. तार हे ते लावणं घेऊन मजुरी धरून 2,000 रुपये त्यात गेले. ट्रॅक्टरवाल्याचा हिशोब पकड हळंबाचा. हळंबा मशीनचे आपले 20 पोत्याचे पैसे 5,000 रुपये ते द्यायचे आहेत ते पकड 5,000. ते वावरातून सोयाबीन घरी आणलं होतं तेव्हा 1,000 रुपये दिले ट्रॅक्टरवाल्याला. सांगा सांगा. हां लिहिणं सुरू आहे आपलं. ते उदळ्यावाले राहिलं ना अजून उदळ्यावाले धरत नाही का. ते हो बा हो. तर त्याची 3 बॅगाचे 7,500. 1,000 रुपये स्थळपत्री आणि काल आपण माल घेऊन गेलो ट्रॅक्टरचं भाडं 1,000 रुपये म्हणजे 2,000 ते. चल मार टोटल मार आता सगळं किती झाले पाय बरं. हां आता टोटल झाली आपली 83,500 रुपये. 83,500 रुपये खर्च आला आपल्याला. आणि आपल्याला किती रुपयाचं सोयाबीन गेलं आपलं 90,000 रुपयाचं. मग 90,000तले ते हळदवाल्याला गेले 2,500 म्हणजे 86,000 रुपये खर्चच झाला आपला. 4,000 रुपये उरले आपल्याला पुऱ्या 3 महिन्याचे. पाहता एवढे जर समजा आपण दिले सगळ्याची आपल्या हाती 4,000 रुपये उरून राहिले. हां सगळंच बस 4,000 आता काय पुढचं आपण रोटेशन सुरू करू आता. त्या पैशातून सगळ्या उदळ्यावाल्याचे मजुऱ्यावाल्याचे ट्रॅक्टरवाल्याचे तोभाचे त्या गरसोईवाल्याचे सरे देऊन धावून मोकळे करून टाकू आणि बस 4,000चा आपला किराणा आणू आणि बस चालू आपलं पुढचं रोटेशन. म्हणजे हरभरा पेरासाठी अजून मग भावाचे हात पसरायला लागते आपल्याला नाही. सांगा काय कास्तकाराची दैना काय उरते काय करता सांगा आता. आता तुम्ही म्हणता जगाचा पोशिंदा असं तसं ढमकन टमकन शेतकरी राजान गिजा पा असे हाल आहे आमच्या राजा काय करता आता. पा काय उरलं आम्हाला 3 महिने इतके आम्ही रात दिवस टोले घेतले रात दिवस जागला गेले हे गेलं ते गेलं तार बांध हे कर ते कर आणि काय भेटलं आम्हाला. अशी आहे आमची गत. सांगा आता काय कोणापुढे सांगा.